पालक मीटिंगला कोण येणार नाही तुमचं. मग आता कसं करायचं? पुढच्या पालक मीटिंगला येते. काय ते पुढच्या पालक मीटिंगला येते. येतात काय? जरा पप्पाला काम लागलं रे, मम्मीला काम लागल्यामुळं येणार नाहीत रे पालक मीटिंगला. तुला काय प्रॉब्लेम आहे? हा, नुसता गुरु पाहिजे. मोठ्यान बोल की. काय? मला माझ्याकडे काय खायला नाही आणि दुरी रुपये पाहिजे. मी देतो की तुला खाऊ. हा, देऊ ना. काय पाहिजे? आणि मला नुसतं बिस्किटचे बिस्किट पाहिजे. आणि काय पाहिजे? आणि काजू. चालतं. त्या पप्पा मम्मीला बोलवून घेऊ. हा, मी सांगितल्यावर लगेच येणार. सांगू काय? सांग. फोन करतो की लगेच. कामात असते. कामात असतील होय की नाही? खरंच एवढं महत्वाचं काम असेल का हो त्या दिवशी? तुमच्या मुलांपेक्षा पण महत्वाचं असेल कदाचित, असेलही. अहो पण त्याला एवढंही माहिती नाही की पालक मीटिंग म्हणजे काय असते. त्याला फक्त एवढंच माहिती आहे की त्या दिवशी माझे आई वडील आहे ना मला भेटायला येणार आहेत. सकाळी उठल्यापासून आहे ना दरवाजाकडे टक लावून वाट बघत बसला असेल. थोड्या वेळाने माझे आई वडील मला भेटायला येतील. बाकी ज्यांचे आई वडील आले असतील, त्यांना भेटूनही गेले असतील. त्यावेळेस हा आहे ना कुठंतरी कोपऱ्यात त्याच्या डोळ्यातलं पाणी लपवत बसला असेल. आता तो एवढा समजूतदार झालाय ना की तो तक्रारही करत नाही. तो समजून घेतो की आता त्यांना काम असेल ते नंतर येते. पण काम कधी संपतं का हो? आपण त्याचं बालपण पैशाने विकत नाही घेता येणार ना. त्यामुळे थोडा वेळ काढा. आपल्या मुलाचा एकाकीपणा घालवण्यासाठी आहे ना त्याला जाऊन भेटा. कारण त्याच्यासाठी या आयुष्यात आहे ना तुमच्या एका मिठीपेक्षा, तुमच्या एका भेटीपेक्षा मोठा आहे ना काहीच असू शकत. तेरी